नेक्स्ट उपविजेतेपद. SPL खेळत असताना फायनलला टच करणं किती मोठा संघर्ष असतो हे कोणाला सांगायची गरज नाहीये. साहेबा त्याच्यासाठी एक मोठं एक्झाम्पल आहे. त्यांनी मला वाटतं 3 वेळा फायनल टच केली आहे. एक असा संघ ज्या संघाने पहिल्या मॅच पासून आपल्या रणनीती क्लिअर ठेवल्या, स्ट्रॅटेजी क्लिअर ठेवल्या. मित्र, या फॉर्मॅट मध्ये त्यांना किती यश मिळतं याबद्दल मी नाही बोलणार, परंतु वसई विरार वगळता मुंबई शहर, ठाणे परिसर, मीरा भाईंदर या सर्व ठिकाणी हे खेळाडू जातात. आम्हाला संपूर्ण अभिमान आहे या सर्व खेळाडूंचा. या खेळाडूंचा मनापासून अभिमान आहे. फॉर्मॅट कोणताही असो त्याला आपलं म्हणून खेळण्याचा ते प्रयत्न करतात. हा थोड्याशा काहीची इच्छा असतात, पण तरी सुद्धा मन मारून का होईना प्रत्येक फॉर्मॅट खेळतात आणि प्रत्येक फॉर्मॅट मध्ये आपली बादशाह दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज SPL सारख्या फॉर्मॅट मध्ये त्यांना फायनल पर्यंत येता आलं, परंतु तुम्ही टर्फ फॉर्मॅट मध्ये म्हणाल वसई तालुक्याच्या टर्फ फॉर्मॅट मध्ये सर्वात मोठी 10 टीम आहे ती, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. दुसरी गोष्ट, तुम्ही पडदा घ्या, लखवा घ्या, बॉक्स घ्या, अजून वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट वसई किंवा नालासोपाऱ्यामध्ये होत असतं किंवा मुंबईमध्ये होतं, मीरा भाईंदरमध्ये होतं, तिथे हा संघ खरोखरच जाऊन आपली सर्वांची मान उंचावतो. आणि आज त्याने या स्पर्धेमध्ये खेळत असताना एक उंच भरारी घेत असताना पर्यंत मजल मारली, थोडे कमी पडले, त्या चॅम्पियन पदापर्यंत पोहोचू शकले नाही. परंतु फ्रँकलिन डिसूझाला तुमचा सार्थ अभिमान असेल, तुम्ही आतापर्यंत खेळ केला त्याबद्दल. त्यामुळे मी त्या संघाला आदरपूर्वक आमंत्रित करेन. नाव आहे साई श्रद्धा, विवेक पांडे, राजू, अजय गानाडे, ऋतिकेश आणि करण. संपूर्ण टीमला आकाश जाधव आणि बोला रे, बिंदास बोला. आपल्या इथे वसई, नालासोपारा, विरार काही नाही. वी आर द सेम. आपण वसई तालुक्याचा एक भाग आहोत. वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आहोत, त्यामुळे आपण सगळे समान आहोत. आणि या बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा किताब जातोय. चला राजकुमार मी त्याला म्हणतो. येस, प्रिन्स रत्न सिंग द बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. ही ट्रॉफी प्रोग्रेस सेट, ऑटिस द ब्लूटूथ स्पीकर आणि विशिंग द टी शर्ट, कॅप प्रथमेश गिरकरशी आम्ही चर्चा करणार आहोत. पत्तू, कसं वाटलं फायनल पर्यंत पोहोचलात? थोडं कमी जरूर पडलात, परंतु ओव्हरऑल टीमच्या या जर्नीबद्दल. सर्वप्रथम तर ऋषीदादा यांचे आभार मानेल आणि त्यांनी आम्हाला खेळायला मौका दिला, इथे खेळायची संधी दिली. आणि एवढं चांगलं ग्राउंड, एवढं सगळं म्हणजे सोय करणं ही काही सोपी गोष्ट नाही. मी पण टुर्नामेंट ठेवतो, पण एवढी चांगली अशी म्हणजे ऑर्गनायझेशन मी आज बघितली नाही. तर सर्वप्रथम तर साहेबाचं मी अभिनंदन करीन की एवढी चांगली टुर्नामेंट ठेवली. आणि दुसरं गोष्ट आमच्या साहित्याबद्दल बोलायला गेलं तर सर्वप्रथम फ्रँकलिन दादा यांचे धन्यवाद आहे. कारण तुम्ही बघत असाल की आम्ही लागोपाठ 2 आठवडे आम्ही क्वालिफाय पण नाही झालेलो आणि आज त्यांनी एंट्री टाकली, एवढी मोठी एंट्री टाकली काय खायची गोष्ट नाही आहे. तर आणि आमची टीम जी आहे ना ती सर्व फॉर्मॅट खेळते. असं नाही की हा 24 तुमच्याही गावातले संघ असून दे, तुमच्याही गावातले प्लेयर असून दे, पण आम्ही सर्व फॉर्मॅट हे एकत्र खेळतो. हे कोणतंही टीमच खेळत नसेल असं काय मी बोलत नाही. कोणतेही